वारी एनर्जीचा शेअर एका दिवसामध्ये 10% वाढला. आता प्रश्न असा आहे की खरी आपल्यासाठी संधी आहे की फक्त रिझल्ट याची एक्साइटमेंट. तसेच 118%ची प्रॉफिट वाढ, मोठी अशी ऑर्डर बुक, तरी देखील हा स्टॉक लास्ट 3 महिन्यामध्ये आपला करेक्शन मोडमध्ये का पाहायला मिळतोय? हा प्रश्न जर तुम्हाला देखील पडला असेल तर ही व्हिडिओ खास करून तुमच्यासाठी आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तर जय जय महाराष्ट्र मित्रांनो, द स्टॉक सिलेक्शन आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचे स्वागत करतो, जेथे आपण स्टॉक मार्केट संदर्भात ज्या काही न्यूज असतात, अपडेट्स असतात, त्याचं आपण सविस्तर विश्लेषण करतो, जेणेकरून आपला जो काही मराठी गुंतवणूकदार आहे, ट्रेडर आहे, त्यांच्या मनामध्ये काही डाऊट्स असतात त्या व्हिडिओ मार्फत पूर्णपणे क्लिअर होतात. तर या कंपनी संदर्भात जर बोलायचं झालं मित्रांनो, तर या कंपनीने लास्ट क्वार्टरमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचा परफॉर्मन्स केलेला आहे, ज्याच्यामुळे त्यांनी 3.51 गिगावॅटची कॅपॅसिटी असणारे सोलर मॉड्यूल तयार केले आहेत. तसेच 0.75 गिगावॅटचे सोलर सेल देखील बनवले आहेत, ज्याच्यामुळे त्यांची क्वार्टरची आकडेवारी अतिशय चांगल्या प्रकारची राहिलेली आपल्याला पाहायला मिळते. आता इथे सेल्स जर बघायचं झालं त्यांचा 7,565 करोडचा सेल झालेला आहे. लास्ट क्वार्टरमध्ये किती होता? 3,457 करोडचा. त्याच्यामुळे याच्यामध्ये आपल्याला 118%ची जंप घेतलेली कंपनी पाहायला मिळते. नेट प्रॉफिट बघायचं झालं तर डिसेंबर क्वार्टरमध्ये त्यांचा नेट प्रॉफिट होता 507 करोडचा आणि ह्या क्वार्टरमध्ये आहे 1,107 करोड. त्याच्यामुळे नेट प्रॉफिटमध्ये देखील 118%नी वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते. तशा प्रकारे क्वार्टरली आकडेवारी आपल्याला चांगल्या प्रकारची पाहायला मिळते. आणि आता कंपनी गुजरातमध्ये 8 गिगावॅट कॅपॅसिटी असणारे नवीन 3 प्लांट देखील चालू करणार आहे. तसेच रिसेंटली त्यांच्या कंपनीच्या सीओने असं देखील वक्तव्य केलेलं आहे की वारी एनर्जी ही कंपनी एका महिन्यामध्ये 1 गिगावॅटपेक्षा जास्त मॉड्यूल तयार करून विक्री करणारी भारतातली पहिली कंपनी ठरली आहे, जी एका मिनिटाला जवळजवळ 52 मॉड्यूल तयार करते. तसेच त्यांनी हे देखील सांगितलं आहे की त्यांचा जो ऑर्डर बुक आहे मित्रांनो, ऑर्डर इन्फ्लो आहे तो अतिशय स्ट्रॉंग आहे. तो जर बघायला गेलं तर 60,000 कोटींच्या आसपास त्यांची ऑर्डर बुक आपल्याला पाहायला मिळते. याच्यामुळे आपल्याला कळून येते मित्रांनो त्यांचा फ्युचरचा बिझनेस किती विजिबल आहे, किती क्लिअर आहे तो. तर आता फक्त या गोष्टींवरती अवलंबून राहून आपण या स्टॉकमध्ये एंटर करणार आहोत का? तर नाही मित्रांनो. तर इथे आपण काय करणार आहोत मित्रांनो, हा स्टॉक टोटल आपल्या 4 इम्पॉर्टंट फॅक्टरवरती आपण ॲनालिसिस करणार आहोत आणि व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला माझं या स्टॉकवरचा व्ह्यू देखील सांगणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल मित्रांनो तर आपला चॅनल पहिले तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आणि पुढे जाऊन तुम्हाला व्हिडिओ जर आवडली तर आपल्या चॅनलला लाईक देखील करा. तर मित्रांनो आपले 4 फॅक्टर जे असतात त्यातला पहिला फॅक्टर आहे तो म्हणजे फंडामेंटल, ज्याच्यामध्ये आपला कंपनी फंडामेंटली स्ट्रॉंग आहे काही वीक आहे ते आपल्याला समजतं. त्यानंतर व्हॅल्युएशन, म्हणजे आजच्या डेटला ज्या प्राईजला स्टॉक ट्रेड करतोय तो स्वस्त आहे की महाग आहे ते आपल्याला समजतं. त्यानंतर तिसरं म्हणजे फायनान्शियल, ज्याच्यामध्ये आपण प्रॉफिट अँड लॉस शीट पाहतो, त्याच्यामध्ये कंपनीचा सेल्स कशा प्रकारचा वाढतोय आणि कंपॅरेटिव्हली नेट प्रॉफिट त्यांना होतोय का याची माहिती आपल्याला यातनं कळते. चौथं म्हणजे चार्ट, ज्याच्यामध्ये चार्ट स्ट्रक्चर कशा प्रकारचा तयार झाला आहे, सपोर्ट्स कुठे आहेत, रेसिस्टन्स कुठे आहेत, पुढे जाऊन मोमेंटम कशा प्रकारचा येऊ शकतो, ही सगळी माहिती मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे, तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तर फंडामेंटलमध्ये आपले टोटल 10 मेट्रिक्स असतात जे तुम्हाला स्क्रीनवर दिसले असतील आणि सेक्टर वाईज थोडेसे तुम्हाला याच्यामध्ये चेंजेस झालेले पाहायला मिळतील. तर याच्यामध्ये आपण 1 ते 10ची रेटिंग देतो. ती रेटिंग कशा प्रकारे असेल मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो. 8 ते 10 रेटिंगवाले स्टॉक जे असतात ते ग्रीन झोनमध्ये असतात, म्हणजे त्यांचे फंडामेंटल स्ट्रॉंग असतात. 7 ते 7 रेटिंगवाले स्टॉक जे असतात ते ऑरेंज झोनमध्ये असतात, म्हणजे त्यांचे येणारे क्वार्टरली परफॉर्मन्सवर लक्ष ठेवायचं असतं, ऑब्झर्वेशन करायचं असतं. आणि 1 ते 5 रेटिंगवाले स्टॉक जे आहेत ते रेड झोनमध्ये असतात, म्हणजेच त्यांचे फंडामेंटल्स वीक असतात, कमकुवत असतात आणि अशा स्टॉकपासून आपल्याला पूर्णपणे लांब राहायचं असतं. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला मेट्रिक आहे तो म्हणजे ROC, ज्याला आपण रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड असं म्हणतो. तर याच्यामध्ये कंपनी टोटल कॅपिटल वापरून किती प्रमाणात प्रॉफिट कमवते ते आपल्याला समजतं. तो रेशो 15 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपल्याला 34.9 पाहायला मिळते, जवळजवळ डबल आहे. त्यामुळे हा पॉईंट स्ट्रॉंगली पॉझिटिव्ह आहे. पुढे रिटर्न ऑन इक्विटी, म्हणजेच कंपनीने शेअरहोल्डर्सकडून घेतलेल्या पैशावर कंपनी किती प्रमाणात प्रॉफिट कमवते ते आपल्या याच्यातनं समजते. तो रेशो 15 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपल्याला 27.4 पाहायला मिळतो, त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्ह आहे. पुढे डेट टू इक्विटी, म्हणजे कर्जाचे प्रमाण, कंपनीवरचं कर्ज किती आहे ते आपल्या याच्यातनं समजते. तो रेशो 1 किंवा त्यापेक्षा कमी लागतो आणि ते आपल्याला 0.26 पाहायला मिळतो, त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्ह आहे. पुढे इंटरेस्ट कव्हरेज, म्हणजेच कंपनीची इंटरेस्ट भरायची कॅपॅसिटी किती आहे ती आपल्या याच्यातनं कळते. तो रेशो 4 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपल्याला 17.6 पाहायला मिळतो, त्यामुळे हा देखील पॉईंट स्ट्रॉंगली पॉझिटिव्ह आहे. पुढे ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन, म्हणजेच कंपनीच्या टोटल रेव्हेन्यूमधून ऑपरेटिंग एक्सपेन्सेस वजा करता कंपनीच्या हातामध्ये किती प्रॉफिट शिल्लक राहतो ते आपल्याला समजतं. आता ऑपरेटिंग एक्सपेन्सेस कोणते कोणते आहेत, जसे की रॉ मटेरियल आहे, त्यानंतर रेंट आहे, इलेक्ट्रिसिटी बिल असेल, त्यानंतर एम्प्लॉईजचं पेमेंट आहे किंवा इतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस असतील, हे सगळे वजा करता कंपनीच्या हातात किती प्रॉफिट शिल्लक राहतो ते आपल्या याच्यातनं समजते. तो रेशो 15 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपल्याला 14.2 पाहायला मिळतोय, त्यामुळे हा पॉईंट निगेटिव्हमध्ये जातोय. पुढे कॅश फ्लो क्वालिटी, म्हणजेच कंपनीचा प्रॉफिट खऱ्या कॅश इनफ्लो आणि आउटफ्लोशी मिळता जुळता आहे कारण आपल्याला समजते. तो रेशो 4 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपल्याला 5 पाहायला मिळतोय, त्यामुळे हा पॉईंट पॉझिटिव्हमध्ये जातोय. पुढे फ्री कॅश फ्लो,
म्हणजेच कंपनी कन्सिस्टंटली लास्ट 5 वर्षामध्ये फ्री कॅश फ्लो जनरेट करते का, कंपनीच्या हातामध्ये कॅश शिल्लक राहते का, ते आपल्या याच्यातनं समजते. तो रेशो 3 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपल्याला 3 पाहायला मिळतो. त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्हमध्ये जातो आहे. पुढे अल्टमन झेड स्कोअर. आता याच्यामध्ये कंपनी फायनान्शियली स्टेबल आहे की बँकरप्सी आहे ते आपल्याला समजते. आता फायनान्शियली स्टेबल म्हणजे काय, तर कंपनीचे फायनान्शियल मोजण्यासाठी काही पॅरामीटर्स असतात, त्यांची वर्गवारी केली जाते आणि त्यातनं एक स्कोअर काढला जातो, त्याला झेड स्कोअर असं नाव दिले. याच्यामध्ये आपल्याला पहिलेच संकेत मिळतात की कंपनी फायनान्शियली ओके आहे का दिवाळखोरीच्या मार्गावर चालली आहे. तर तो रेशो 1.8 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपण पाहायला गेलो तर 7.35 पाहायला मिळतोय. त्यामुळे हा देखील पॉईंट स्ट्रॉंगली पॉझिटिव्ह आहे. पुढे प्रमोटर प्लेज. आता प्रमोटर म्हणजे कोण, तर कंपनीचे मूळ मालक असतात ज्यांनी कंपनीची स्थापना केलेली असते आणि त्यांनी त्यांच्या शेअरवरती कोणत्याही प्रकारे कर्ज घेतलेलं नसावं, म्हणजे 0 असायला पाहिजे. आणि इथे जर पाहायला गेलं तर 0च आहे. टोटल होल्डिंग किती आहे प्रमोटर्सकडे, 64.22. त्यामुळे हा पॉईंट पॉझिटिव्हमध्ये जातो आहे. पुढे CAGR कंपाऊंड ॲन्युअल ग्रोथ रेट. याच्यामध्ये आपण लास्ट 5 वर्षाचा नेट प्रॉफिट ग्रोथ पाहतो, जो आपल्याला 12 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपल्याला जवळजवळ 113 पाहायला मिळतोय. त्यामुळे हा पॉईंट स्ट्रॉंगली पॉझिटिव्ह आहे. आता ओव्हरऑल ज्याची रेटिंग बघितली तर 9ची रेटिंग आली. म्हणजेच हा स्टॉक गेला ग्रीन झोनमध्ये, म्हणजे स्टॉक फंडामेंटल आपल्याला स्ट्रॉंग पाहायला मिळतोय. आता झाले फंडामेंटल्स. आता आपण त्याचे व्हॅल्युएशन पडताळून पाहूया. व्हॅल्युएशनमध्ये सगळ्यात पहिले आपण पाहतो ते म्हणजे प्राईस टू अर्निंग रेशो, जो आपला इंडस्ट्री पीच्या आसपास लागतो. इंडस्ट्रीचा पी आहे 29.7 आणि स्टॉकचा पी पाहायला मिळतो 21.5. त्यामुळे आपला पी इथं चांगला पाहायला मिळतोय. पुढे इबिटा 15च्या आतमध्ये पाहिजे आणि इबिटा इथे आहे 11.8. इबिटा देखील आपल्याला चांगला पाहायला मिळतोय. पेग रेशो 1.5 किंवा त्या आतमध्ये पाहिजे आणि पेग रेशो इथे आहे 0.11. पेग रेशो देखील आपल्याला चांगला पाहायला मिळतोय. पुढे PB रेशो आता या स्टॉकसाठी व्हॅलिड राहत नाही, त्यामुळे आपण तो पाहणार नाही आहोत. त्यामुळे आता ओव्हरऑलचं व्हॅल्युएशन बघता व्हॅल्युएशन आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारचे पाहायला मिळतात. मित्रांनो, स्टॉक आपला आजच्या डेटला स्वस्त आहे असं आपण बोलू शकतो. दोन्ही फॅक्टर आपल्याला चांगल्या प्रकारचे पाहायला मिळालेत. आता तिसरा फॅक्टर आहे फायनान्शियल, तो आपण बघूया. त्यासाठी आपण त्याची प्रॉफिट अँड लॉस शीट ओपन करून घेऊ. आता P&L मध्ये आपण जर बघितलं तर 2020 पासून कंपनीचा सेल जो आहे तो इयर ऑन इयर आपला चांगल्या प्रकारचा वाढताना पाहायला मिळालेला आहे. 2020मध्ये त्यांचा सेल झाला होता 1996 करोडचा आणि तो वाढून आता 2025मध्ये झाला आहे 14,444 करोड. म्हणजे 5 वर्षामध्ये जवळजवळ 6 ते 7 पटीने सेल त्यांचा वाढलेला पाहायला मिळतोय. ही एक पॉझिटिव्ह साईन आपण बोलू शकतो. त्यानंतर नेट प्रॉफिट जर बघायला गेलं तर नेट प्रॉफिट देखील आपला ज्याप्रमाणे सेल झाला आहे त्या प्रमाणामध्येच नेट प्रॉफिट देखील वाढताना पाहायला मिळतोय. 20मध्ये त्यांना नेट प्रॉफिट झाला होता 39 करोडचा आणि तो वाढून आता 25मध्ये झाला आहे 1928 करोड. त्यामुळे नेट प्रॉफिटमध्ये देखील चांगल्या प्रकारे कंपनी जंप इयर ऑन इयर घेत आहे असं आपण बोलू शकतो. आता टोटल 3 फॅक्टर बघितले, तिन्ही फॅक्टर आपल्याला चांगल्या प्रकारचे पाहायला मिळत आहेत. आता चौथा फॅक्टर आहे तो म्हणजे चार्ट, जो आपण चार्ट ओपन करूनच बघूया. आता इथे आपण या कंपनीचा डेली चार्ट ओपन केलेला आहे. त्याच्यामध्ये आपण जर इथे पाहिलं तर ही कंपनी एक्सचेंजवरती लिस्ट झाली होती 28 ऑक्टोबर 2024 रोजी. त्यानंतर आपल्याला त्याची क्लोजिंग जी आहे ती रेडमध्ये बघायला मिळते, म्हणजेच कॅन्डल रेडमध्ये क्लोज झाले. त्याच्यामागचं कारण देखील तसंच आहे मित्रांनो. जेव्हा ही कंपनी मार्केटमध्ये लिस्ट झाली होती तेव्हा कंपनीने त्यांच्या इन्व्हेस्टर्सला जवळजवळ 50 ते 60% आसपास लिस्टिंग गेन दिले होते. त्याच्यामुळे खूप सारे इन्व्हेस्टर्सने काय केलं, प्रॉफिट बुकिंग केले. त्याच्यामुळे आपल्याला रेडमध्ये क्लोजिंग पाहायला मिळते. परंतु जे नेक्स्ट डेज आपण बघितलं तर तिथून आपल्याला एक 7 ते 8 दिवस मोठी अशी स्पाईक आलेली पाहायला मिळाली. ती स्पाईक किती % होती ती आपण सगळ्यात पहिले इथं चेक करून घेऊया. इथून जर आपण इथपर्यंत काउंट केलं तर जवळजवळ आपल्याला एक 57 ते 58% आसपास आपल्याला मोठी स्पाईक आलेली पाहायला मिळाली. त्यानंतर पुन्हा प्रॉफिट बुकिंग झाले आणि सेलिंग प्रेशरमुळे स्टॉक आपल्याला इथे खाली आलेला पाहायला मिळतोय. इथून एकदा रिव्हर्सलचे प्रयत्न केले स्टॉकने, वरच्या साईडला गेला स्टॉक इथे, परंतु त्यामध्ये काही सक्सेस भेटला नाही आहे आणि पुन्हा सेलिंग प्रेशरमुळे स्टॉक इथे आपल्याला खाली आलेला पाहायला मिळतोय. आता सध्याच आपण बघायला गेलं तर इथून म्हणजे जानेवारीपासून एप्रिलपर्यंत स्टॉक कन्सोलिडेशन फेजमध्ये गेला होता. आता तो आपण थोडासा ड्रॉ करून घेऊया. आता स्टॉक जेव्हा कन्सोलिडेशन फेजमध्ये जातो मित्रांनो तेव्हा एक बेस बिल्डिंग होत असते आणि जेव्हा पण तुम्हाला माहितीच आहे अशी बेस बिल्डिंग होते त्यानंतर त्याचा जेव्हा ब्रेकआउट येतो किंवा ब्रेकडाऊन येतो तेव्हा आपल्याला मोठ्या प्रमाणात असा मोमेंटम आलेला पाहायला मिळतो. आणि ते देखील सेम तसंच झालं आहे. एप्रिल 22मध्ये हा जो झोन होता त्याचा ब्रेकआउट झाला, स्टॉक वरच्या साईडला गेला आणि पुन्हा खाली आला आणि एकदा रिटेस्ट घेतला. हा जो झोन होता तिथे रिटेस्ट घेतले आणि तिथून स्टॉक आपल्याला कंटिन्यू इथून वरच्या साईडला जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आता इथून आपल्याला पुन्हा एक करेक्शन पाहायला मिळते. त्यामागचं कारण पण तसंच आहे मित्रांनो. एक प्रिव्हियस हाय जो क्रिएट केला होता इथे 3743च्या आसपास, तिथून पुन्हा प्रॉफिट बुकिंग झाले आणि सेलिंग प्रेशरमुळे स्टॉक आपल्याला खाली आलेला पाहायला मिळतो आहे. आता इथेच आपण पाहिलं तर ज्या कारणामुळे आपण हा स्टॉक पिक केलेला आहे इथे 22 जानेवारी रोजी ही जी न्यूज आली होती त्या न्यूजमुळे आपल्याला एक 10%च्या आसपास आपला अप्पर सर्किट पाहायला मिळाला.
आणि त्यानंतर स्टॉक इथे कन्सोलिडेट झाला आहे आणि आता इथून जो बाउन्स घेतला मित्रांनो, तिथे एक डिमांड झोन होता प्रिव्हियस जो मी तुम्हाला सांगितलं, हा एक बेस बिल्डिंग झाली होती. डिमांड झोनवरती बायर्स ॲक्टिव्ह असतात, त्यामुळं मोस्टली चान्सेस असे असतात की जेव्हा इथनं रिव्हर्सल स्टॉक होऊ शकतो. आता इथे याला जोड मिळाला न्यूजची, डिमांड झोनमध्ये स्टॉक आला आहे प्लस न्यूज देखील आपला पॉझिटिव्ह पाहायला मिळते. त्यामुळे रिव्हर्सल घेऊन आता स्टॉक वरच्या साईडला जाण्याचे चान्सेस हाय दिसत आहेत. परंतु जर कन्फर्मेशन घ्यायचं झालं मित्रांनो, तर हा जो प्रिव्हियस रेसिस्टन्स इथे बनला आहे मित्रांनो, तो रेसिस्टन्स कितीवर आहे आपण चेक करू, 3120च्या आसपास. जेव्हा आपल्या याच्यावरती क्लोजिंग पाहायला मिळेल त्यानंतर 1 ते 2 हप्ते स्टॉकने वरती सस्टेन केलं तर पुढे आपल्याला अपट्रेंड कंटिन्युएशनमध्ये स्टॉकला केलेला आहे असं आपण बोलू शकतो. आता इथे त्याच्यावरती पुढचे रेसिस्टन्स जर बघायचं झालं तर नेक्स्ट रेसिस्टन्स पाहायला मिळतो 3332च्या आसपास आणि त्याच्या पुढचा थर्ड रेसिस्टन्स ऑलरेडी मी ट्रेंडन टाकलेलीच आहे 3743च्या आसपास. आणि सपोर्टचं बघायचं झालं तर इथे एक ह्याचा लो जो बनला होता तो सपोर्टचं काम करणार आहे 1866च्या आसपास. परंतु खाली येण्याचे चान्सेस आता कमी दिसत आहेत, कारण की न्यूज प्लस हा डिमांड झोन या दोन गोष्टींमुळे स्टॉक आता रिव्हर्सल घेऊन वरती जाण्याच्या तयारीमध्ये असं आपण बोलू शकतो. परंतु कोणत्या प्रकारची गॅरंटी नसते मित्रांनो. आपल्याला फक्त बायर्स आणि सेलर्स कुठे मोमेंटम करत आहेत, कुठे त्यांच्यामध्ये ॲक्टिव्हिटी होत आहेत, कुठे चार्ट पॅटर्न तयार होत आहेत, ह्या गोष्टी आपल्या बारकाईने लक्ष ठेवावे लागतात आणि त्याच्या अकॉर्डिंग आपलं प्रिडिक्शन जे असतं ते द्यायचं असतं. तर अशा प्रकारचा चार्ट होता मित्रांनो. तर व्हिडिओच्या सुरुवातीला आपण न्यूज काय आली होती ती कव्हर केली, त्यानंतर कंपनीचे क्वार्टरली परफॉर्मन्स कसा होता तो बघितला, कंपनीची ग्रोथ स्टोरी काय ती समजून घेतली आणि पुढे आपण जे इम्पॉर्टंट फॅक्टर होते आपले ते 4 फॅक्टर आपण बघितले. त्याच्यामध्ये 3 फॅक्टर आपल्याला स्ट्रॉंग पाहायला मिळाले. चौथा फॅक्टर चार्टचा होता, तो थोडासा वीक पाहायला मिळतोय. परंतु याला वीक न बोलता आपण जर बाईंग अपॉर्च्युनिटी म्हणून घेतलं तर नक्कीच याच्यामध्ये भविष्यामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारचे रिटर्न्स नक्कीच मिळू शकतात मित्रांनो, कारण कंपनी फंडामेंटल खूप स्ट्रॉंग आहे. फक्त आता हे डिपेंड करणार आहे की तुम्ही कोणत्या टाईपचे ट्रेडर आहात मित्रांनो, तुम्ही ॲग्रेसिव्ह आहात की कन्झर्वेटिव्ह आहात, त्याच्या अकॉर्डिंग तुम्हाला तुमचा डिसिजन घ्यायचा आहे. फक्त तुम्हाला एक गोष्ट करायची की तो स्टॉप लॉस मेंटेन करून तुम्हाला पुढे जायचं आहे. आता या स्टॉकवरती माझा व्ह्यू जर सांगायचा झाला मित्रांनो, आता इथे डिमांड झोनवरनं स्टॉकने रिव्हर्सलचे आपल्याला साईन दिलेले आहेत, त्याला जोड म्हणून आपल्याला न्यूज देखील पॉझिटिव्ह पाहायला मिळाले. कन्फर्मेशन आपला तेव्हाच मिळेल जेव्हा 3120चा जो रेसिस्टन्स आहे प्रिव्हियस त्याच्यावरती क्लोजिंग मिळाल्यानंतर 1 ते 2 हप्ते स्टॉक जर सस्टेन झाला तर वरच्या साईडला चांगल्या प्रकारचा मोमेंटम आपल्याला मिळू शकतो. तर अशा प्रकारची माहिती होती मित्रांनो, ज्या पद्धतीने मी तुम्हाला एक्सप्लेन केली ती तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक देखील करा. तसेच तुम्ही आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आणि साईडला जो बेल बटन आहे तो देखील प्रेस करा, कारण की जेव्हा आम्ही अशी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यासाठी आणू त्याचे अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील आणि कोणती व्हिडिओ तुमच्याकडनं मिस होणार नाही. धन्यवाद.